जेएनझी भारताचं भविष्य, पण सध्या त्यांना कुणी काहीच म्हणू शकत नाही. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचं विधान. कितीही काम केलं तरी पोलिसांना शिव्याच बसतात, असंही वक्तव्य. पुण्यात रंगणार ऐतिहासिक 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर शेषराव मोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा. तडीपारची कारवाई करा, पण जेलमधून बाहेर काढा. डॉक्टरांना मारहाण करणारा नगरसेवक रमेश म्हात्रेची हायकोर्टाकडे गयावया. हव्या त्या अटी लावा, पण जामिनावरील स्थगिती उठवा, म्हात्रेची मागणी. माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापुरातील नांदणीत एकदिवसीय उपोषण. वंतारामधून माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी नांदणीचे ग्रामस्थ आणि राजू शेट्टी आक्रमक. राज्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा इशारा. अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट, तर गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस. मुंबईला मे 2027 पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा. मुंबईकरांना दिलासा. नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधींना 3 आठवड्यांची मुदत. ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी दिल्ली हायकोर्टाकडून 3 आठवड्यांची मुदत. एसी ट्रेनमध्ये पूजा करत दिवा पेटवल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. चालत्या ट्रेनमध्ये उघडी ज्योत वापरल्यानं सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त. सहप्रवाशाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. होर्मुझ सामुद्रधुनीवर अद्याप आमचंच नियंत्रण. अमेरिकेबरोबर पुन्हा चर्चा सुरू करण्याची इच्छा नाही. इराणची भूमिका, तर अमेरिका हल्ला करत नाही तोपर्यंत आम्हीही हल्ला करणार नाही, इराणकडून स्पष्ट.